नमस्कार, स्वागत आहे तुमचं कृषी वार्ता युट्यूब चॅनल मध्ये। सध्या जे काही इराण, इस्रायल आणि अमेरिका ज्यांचं युद्ध चालू आहे, यामुळे शेतीमालावर काय परिणाम होत आहे आणि अजून जर हे युद्ध असं चालू राहिलं तर निर्यातीवर तसेच आयातीवर आणि शेतमालावर कसा परिणाम होईल या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। चला तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला। इराण आणि इस्रायल अमेरिका युद्धाचा फटका देशातील शेतीमाल बाजारालाही बसत आहे। निर्यातीवर परिणाम होत असल्याने शेतीमालाच्या भागावर दबाव येत आहे। तसेच खते आणि इंधनासह आयातीचा खर्चात वाढ होऊन भाववाढ होण्याची भीती आहे। तसेच निर्यातीसाठी तयार असलेला शेतीमाल देशाच्या बंदरावर अडकून पडला आहे। युद्धामुळे जगातील मोठा व्यापार ठप्प पडलेला आहे। इराण हा भारताचा मोठा व्यापारी भागीदार आहे। भारताने 2025 मध्ये इराणला 120 कोटी डॉलरची निर्यात केली होती। यात प्रामुख्याने शेतीमालाचा समावेश आहे। तांदळाची 74.7 कोटी डॉलरची निर्यात झाली होती, तर केळीची 6.1 कोटी, चहा पावडरची 5.1 कोटी डॉलरची निर्यात भारताने केली होती। तर इराणमधूनही मोठ्या प्रमाणात आयात केली होती। इराणमधून 13.57 कोटी रुपयांची पेट्रोलियम पदार्थ, 7.1 कोटी रुपयांचे सफरचंद आणि 3.3 कोटी रुपयांचे खजूर आयात केले होते। भारताचा विचार करता कडधान्य, कांद्यासह भाजीपाला आणि फळे, तांदूळ, कापड, दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि IT सेवांच्या व्यापारावर परिणाम होत आहे। इराण हा भारतीय बासमतीचा सर्वात मोठा खरेदीदार देश आहे। तसेच UAE, ओमान, येमन आणि इराकसह इतर देशातील बासमतीची निर्यात केली जाते। सध्याच्या परिस्थितीचा निर्यातीवर परिणाम होत आहे। बासमती तांदळाचे भावही 2 दिवसांमध्ये 6% कमी झालेले आहेत। व्यापारावर होणारा थेट परिणाम युद्ध किती काळ चालू राहील यावर अवलंबून राहणार आहे। कडधान्य आयात महागणार। भारताची मागील 2 वर्षांमध्ये कडधान्य आयात चांगलीच वाढली आहे। हरभरा, तूर, उडीद, मसूर, पिवळा वाटाणा या कडधान्यांची आयात जवळपास 50 ते 7 लाख टनांच्या दरम्यान होत आहे। पण युद्धामुळे आयातीचा खर्च वाढणार आहे। म्यानमार, कॅनडा आणि आफ्रिकेतून आयात मोठ्या प्रमाणात होत असते, पण आयातीचा खर्च वाढल्यास देशात येणारे कडधान्य महाग असेल। याचा आधार देशातील कडधान्य बाजाराला मिळेल। पण जास्त भाव वाढल्यास सरकार महागाईच्या नावाखाली भाव कमी करण्यासाठी धोरण आखेल ही भीती आहे। कांद्यासह भाजीपाला, फळे निर्यात ठप्प। इराणसह आखाती देशांमध्ये आणि मध्य पूर्वेतील देशांसह दक्षिण आशियाला होणाऱ्या निर्यातीवर परिणाम होत आहे। निर्यातीसाठी पाठवला जाणारा कांदा बंदरावर अडकून पडला आहे। भारताच्या एकूण निर्यातीत पूर्व आशियातील देशांना 15% निर्यात होत असते। ही निर्यात ठप्प झाली आहे। तसेच ताजा भाजीपाला आणि फळांच्या खेपही रगडले आहे। हळदीसह मसाल्याची निर्यातही प्रभावित होत आहे। कापड निर्यातीवरही परिणाम। इराण युद्धामुळे हर्मुझ मार्गाद्वारे होणारी जहाजांची वाहतूक ठप्प होण्याची भीती आहे। यामुळे भारतातून अमेरिका आणि युरोपियन देशांना होणारी निर्यात लांबच्या मार्गाने करावी लागण्याची वेळ येऊ शकते। असे झाल्यास वाहतुकीचा खर्च वाढेल आणि भारताचे कापड या बाजारपेठांमध्ये महाग मिळेल। तसेच निर्यातीसाठी जास्त वेळ लागेल, याचा निर्यातीवर परिणाम होऊ शकतो। खते महागण्याची शक्यता, भीती। भारतात हर्मुझ मार्गे मोठ्या प्रमाणात खतांची आयात होत असते। या मार्गाद्वारे वाहतूक बंद झाल्यास खत आयातीचा खर्च वाढणार आहे, कारण लांबच्या मार्गे खते आयात करावे लागतील। इराण स्वतः युरिया आणि अमोनियाचा मोठा उत्पादक देश आहे। परिस्थिती आणखी बिघडली तर खत उत्पादनाचा खर्च 30 ते 40% वाढू शकतो, अशी भीती जाणकारांनी व्यक्त केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, असेच जर युद्ध चालू राहिले तर यापेक्षा अजून वाईट परिणाम होतील। शेतीमालासाठी हे खूप धोक्याचे आहे। धन्यवाद।